घ्यावे लागे माई म्हणले महाराज. बरं जाऊन द्या आता सांगा बरं महाराज देव का काळा झाला का काळा झाला. लोक विचारतात प्रश्न विचारतात का झाला असेल. कारण लोक रामायण ऐकते आणि जाताना एकमेकाला बिड्या पाहिजे ते रस्त्यानाच म्हणते रावणाच्या बापाचं नाव काय असेल रे काही घे नाही का. काही शंका काढी ती लोक काही शंका काही विचारते. देव कम काळ झाला कम काळ झाला. माऊलीने एका वाक्याचं वर्णन केलेलं आहे. मला कीर्तन किती वाजता संपायचं सांगा बरं. मग 10 वाजले करू बंद. आपल्याला काय आपलं मासेचं जाळं मस्त पांगल्याला राहत पण एक दोरी वडी खालीवर टाकले चालेल करायचं त्याला काय बेस्ट मीठ करायचंय एक म्हणजे करत जास्त लांबा लांबी नको. मग तुम्ही मला सांगा किती वाजता संपायचे. द एंड बरोबर किती वाजता तुमच्या मनाप्रमाणे करा. 10:30 नाही तर काही म्हणतात तू आत्ताच आहे आमचं काय म्हणणं तू असा तरी आमच्या डोक्यात वाटलेला. वक्त्याने एका भाव ज्ञानोबाने एका वक्त्याचा भाव प्रगट केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये अवतार धारण केला चोऱ्या करून खायला लागले. चोऱ्या करता करता चोऱ्याचा चर्चा सुरू झाली तर आभार गवळी एकत्रित जमल्या. मला यशोदेला सांगून पाहू त्यांना त्याच्या आई वडिलाच्या कानावर घालू. त्याने ऐकलं तर ठीक नाही ते चपलाने हाणू. मग ते म्हणे आपल्यात एखादी भांडकुदाळ घ्या म्हणे. भांडकुदाळ कशाला म्हणजे ऐक माहिती सकाळपासून संध्याकाळपर्यंत डबल शिवीने आली पाहिजे. तिला म्हणतात भांडकुदाळ. हो मग बघाच काय प्रॅक्टिस पाहिजे त्याला तयारी. तुमचा कसा रियाज आहे हां तसं. ती म्हणे मग पलीकडे गल्लीची गंगू काय म्हणे इथली नसली म्हणजे बरोबर कोणी तिथे. मग ती गेली म्हणे भांडायला चालते का. ती म्हणे बाय बऱ्याच तिची भांडलीत नाही बाय. आणि ती म्हणे चल मग मला जेब कामराला पदर खोटला नाव त्याला येशू दे येशू दे ग बाळा तुझा का येशू दे यशोदे ग बाळ तुझा काना. यशोदे ग बाळ तुझा काना. तो तू धिंगाणा ग बाळ तुझा का येशू दे ग बाळ तुझा का. कोट वर्षाचं धिंगाणा कोट वर्षाचं धिंगाणा कोट वर्षाचं धिंगाणा तुझा काना. यशोदे ग बाळ तुझा काना. बाळ तुझा काना. बाळ तुझा काना. अगं अजून कलाच नाही तुझी या मनाला तुझी तुलाच गोड वाटी काना. नाशी गेल्या आमच्या सुना गे नाशी गेल्या आमच्या सुना. याला काही सांग काय झालं आमच्या घरी येतं सोनाच्या वाटेवर जातं. यशोदा काय म्हणती मालिक काय मोकळा आहे काय तुमच्या घरी यायला. म्हणजे चोरची चोरून पुन्हा शिरतो. कोणतीच बाई आपल्या लेकराला नाव ठेवत नाही बरं का. जी बाई लेकराला नाव ठेवती ती तिची ऐक नाही बघ. एखाद्या बाईने फक्त म्हणा तो पोरग माया पोरते वाटत जातं बाई. ती म्हणते मालिक कोणाचं वाटत झालं मोकळत नाही मायला काय मला गॅरंटी. मालिक कोणाचं दगडच रचित नाही. जिथं तिला पुढंच असतं महाराज. एखादीचं काळा आठलं खेबडं जरी आठलं ती म्हणते मा पंडित मा सोन आहे मा बापडे. मी कीर्तनाला गेलो एका ठिकाणी पेटा बांधायला आणि ती मावशी मसाला वाटत होती. तिची सासू घरात बाटली तिथं लेकरून अंगणात ठेवलेलं काळं खाप. दिवसा बॅटरी लावून पाहावं अंगावर कपड्याचा पत्ता नाही एवढी मोठी ढेरी वाटीत काला कालिलेला 100-150 माश्या नाकात. मी असं घरात पाय ठेवून ती महाराज मा वाघ आहे बरं तुम्हाला वारे वाघ. आणि आता सासू म्हणते महाराज मा वाघाचं पिल्लू येते मला धन्य माता पिता तया ज्याचं त्याला गोडच असतं की नाही. येस तर म्हणते 5 वर्षाचं माझं काय बाळ अंगणी ग माझ्या खेळ झटकत घेता अळगे गोकुळच्या नारी झटकत घेता अळगे गोकुळच्या नारी झटकत घेता अळगे गोकुळच्या नारी 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 नारी. तसं मेला खेळायची तू करून बघ मला. तुम्ही 12 घरच्या 12 तुम्ही ठाईच्या वडाळा. ते म्हणे बाय इथं आपला 7 बारा उचकायला लागली बाय सांगायला गेलो येला. ती म्हणे आपणच धरून हाणू आता. त्या चालल्या रोडना घरी आणि एका पावलीनं मथुरी येत होती अशी मधून. पावली म्हणतात ना पावली मधल्या शॉर्टकट रस्ता. तिच्या हातात काठी होती ती टेकायची होती पण त्या दिवशी अशी धरली होती. तिच्या म्हातारीची भांडणं झाली आणि म्हातारीची भांडण झालं त्याची म्हातारी काठी टेकी तर अशीच धरती. आणि आता 12 जण दिसलं ती म्हातारी काय म्हणते कोण आहे ग. ते म्हणले आपल्या मागं काय आणि हिचं काय. आणि म्हाताऱ्या माणसाचा स्वभावच असा आहे कोणी दिसलं कोणी कुठे गेलता कमने गेलता कधी गेलता गचच बसत नाही.
मारुतीच्या प्यारावर जर 2-4 जण बसले ना ते एकमेकाला नाही बोलत, हे कोणच फटफटी आहे रे. ते म्हणतात 2-4 जण भाऊ ना, तिसरा म्हणतो एक खटीचे काय कोणती वायली काढून. अहो एका मावशीने मला विचार कुठला रे भाऊ, म्हणलं पैठणचा. कोणकडं आला म्हणलं कीर्तनाला. तो आहे वर भाऊ म्हणलं हा. किती सांगतो सालाचे मला 100-150 सांगतो. मला म्हणजे बरेच साचिले असते, बुड बसलाय कोरोनाने काय साचिले म्हणलं. मला म्हणजे तुला पोरं सोर आहेत का म्हणलं आहेत ना. बरोबर किती घेत रे भाऊ म्हणलं 2-3. असं होय बरोबर लग्न केलेलं आहे काय विचारते. एक गवळून म्हणे का सांगते म्हणे आता बाई मी पलीकडे गेलेली सुनेची म्हणे असं बाई गेलत्या कुठं कशाला गेलत्या का म्हणून गेलत्या कधी गेलत्या नंदाच्या घरी गेलतो गायला. त्याने आमचं नांद मुश्किल केलं. मात्र म्हणते काळं काय म्हणे हा म्हणजे त्याचा काय गुन्हा आहे म्हणे तुमचाच गुन्हा आहे. त्या म्हणले बाई मग थोडी त्याच्याकडूनच बोल राहिली बाय म्हणे. मग तरी म्हणे अगं तुम्हाला काही कळत आहे का, घरातल्या म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घेतल्याशिवाय घर सोडू नये आणि सोनाने सासूला विचारल्याशिवाय मसाला काढू नये. जरी सासू एडपाट असली तरी सोनाने विचार. सोनाने एखाद्या दिवशी बिगर विचारता मसाला काढा आणि आपण म्हणा मावशी भाजी जर तिखटच झाली असन भाऊ आपल्याला कोण पुसत मनाला शहाण्या झाल्या सगळ्या. मी सांगते म्हणे तुमच्या चोऱ्या बंद करायच्या का, गोकुळात जायचं फक्त म्हणायचं जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही, जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही. काय जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं. काही माणसं म्हणतात माझं पोरग माझं ऐकत नाही. शास्त्र शंका आहे शास्त्र शंका. यशोदेचा रंग गोरा, नंदराजाचा गोरा, कृष्णाचा अरे वाईवर आहे नाही वडलावर नाही. शास्त्राला जागा सापडली ना ते म्हणे ते त्यांचं नाही म्हणून ते ऐकत नाही. या 10 जण म्हणे बरोबर आपल्या कसं खाते अनात नाही बसलं कोण बाय जे कमराला पत्र खोटले जे चपला घेऊन निघाले गुरुजी काही केली सापडा कीर्तनातून चोरले आणि आवाजाला यशोद आली पाहिजे. आता आम्हाला कळायला तुझं काय ऐकत नाही. तुझा रंग गोरा, तुझ्या नवऱ्याचा गोरा, कृष्णाचा काळा, तो तुझा नाही. आता जिच्या मांडीवर देव खेळा तिने काय शास्त्र पाहिलं नव्हतं. पंचदशी, पंचीकरण, वृत्तीप्रभाकर, भामती ग्रंथ, विचारसागर, कथाकर्तृ, ज्ञानेश्वरी, भागवत. सुंदर ते ध्यान रूप किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. सुंदर ते ध्यान रूप किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. पहिले डोक्यावर पिशव्या असायच्या महाराज जगन्नाथ बाबा सांग डोक्यावर आणि मग भाकरी करायच्या कुठं पंक्ती भेटत नव्हत्या. मग बाया म्हणायच्या म्हणा गाणे सुंदर ते ध्यान रूप किती छान असं. आणि आता जर दिंडीत म्हणायला लावलं बरं का आता तसं नाही म्हणतात. आता म्याला मुर्दा काळ्या तोंडाचा सकाळी गेला ना अजून नाही आला. यशोदा माता खाली मान घालून रडते आणि भगवान श्रीकृष्ण खेळत खेळत आले काय म्हणतात आई मला आई म्हणू नको कृष्णा का माझा रंग गोरा, तुझ्या वडिलाचा गोरा, तुझा रे ते गेलं बोलून काळा. ते म्हणे आत्ताच लोक भांडून गेले ते म्हणतात तू आमचा नाही. आणि तू मनात म्हणला हे का खोटं आहे का. देवकीने वाहिला यशोदेने पाळीला पांडवाचा बंदीजन. देवकीचे बाळबाई नंद घरी आले माता यशोदेच्या घरी पाळण्यात डोले. मांडीवरी निजविला पुण्या माऊलीचा ताना पटकन जागी झाला फुटे यशोदेला पाना. देवकीचे 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 बाळबाई नंद घरी आले माता यशोदेच्या घरी पाळण्यात डोले पाळण्यात डोले पाळण्यात डोले पाळण्यात डोले पाळण्यात. नाही खरंच मजेत आनंद वाटतो. राहू का काला होता तुमची काही म्हणते राय तो काय मागं पुढून फोपाटा उडत. देवकीचे बाळबाई आणि ती म्हणली ती म्हणे तिनं मान खाली घातली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात आई मला आई म्हणू नको कृष्णा तो का काळा झाला. ते म्हणे आई मी कम काळा झाला तुला सांगू का. म्हणे हा मी आलो रात्री 12. आता याने विचार केला तर मलाच माहिती काळं झालेलं कशाने झालं. पण हिला जर सांगितलं मी हिचा नाही तर हे काय मला उद्यापासून शंकर काळे खायला देणार. पाळे का हा आता देवाचे शंकर पाळे ते यशोदेचे तोंडात टाकलं का पाणीच. आमचे शंकर पाळे मागच्या देवळीत अजून सापडते. आमची तर आमचे शंकर पाळे तोंडात टाकत खडीचे घालून चांगलं धाड धाड धाड. यशोदा मातेने गाऱ्याचा लाडू जर बांधला तर डब्यातून घेता घेता फुटतो. आमचा गाऱ्याचा लाडू 3 दिवस पोरं किटकट खेळत पण तो काय फुटत नाही. म्हणे कृष्णा
तू कम काळा झाला ती म्हणे आई मी कम काळा झाला तू सांगू का म्हणे मी आलो रात्री 12ला जन्म हो रात्री 12ला अंधार होता उजेड म्हणजे अंधार तर काळा पांढरा काळा रंग माझ्या वाटला फिटन मी झालो आणि ती याच्यामुळे काय झालो बाबडी भाऊ ये बाया आपल्याला बारला आला बाया अंधार आणि मग आदळाची घेतली बाया मी तोंडाचं फोडीने जिंच्याचं वडीने पत्राचं फाडीन पडपड करीत अशी त्याची फाट्यापर्यंत गेली मग म्हणती बाई हे मला सांगत आहे रात्री 12ला जन्माला आलो आणि हे जन्माला आलं मला माहिती याला कसं काय माहिती पुन्हा माग आली म्हणजे कृष्णा मी तुला येडी दिसते का मी येडीची माहिती तू राजा तू जन्माला मला माहिती तुला कसं काय माहिती मनात म्हणतो मी माहिती तू माहिती तुझा बाप माहिती तुझ्या बापाचा बाप माहिती विश्व निर्माण केलं कालवणी अंधारी वही अक्षरे तरी म्हशीची वरवारे काशी नावे चला जाऊ द्या थाईचं पहिली खून संपली आता राहिल्या तेवढ्या 2-3 खुणा पुढच्या वर्षी सांग आमचे तर 2-3 मायकून त्या दिवशी 15 मिनिट जास्त झाली चौथावर काठी घेऊनच पळायला लागली आम्ही म्हणलो तुम्ही कुठं चालली ती मला म्हणते तू चालून दे म्हणजे आम्ही म्हणलो तुम्ही कुठं चालली तुम्ही तुला आणलं कोणा त्याला पाहतो दुसरी कोणाची भूत सगळ्यांना लागत नाही भूत कोणाला लागत त्याच्या राशीत जे बसलं त्याला माफ करा तसं देव नावाचं भूत कोणाला लागायला मोकळं नाही जसं पाऊस पडला नदीला पाणी आलं पांढऱ्या पाण्यामध्ये 10 पोरं पोहायला गेली तिकडनं मास्तर आली तिथले 9 पळाले आणि एकच राहिला गुरुजी निघून गेल्यानंतर पुन्हा ते 9 आली आणि जो राहिला तो काय म्हणतो काय मूर्ख आहे तुम्ही अरे एक मास्तर आला तर 9 जण पळाले पठ्ठ्या पळालाच नाही का अरे तो शाळेतच जात नव्हता त्याचा शाळेचा संबंध नाही त्याचा भ्यायचा काही संबंध नाही तशी आपल्याला देवा नावाची भीती कोणाला आहे विठ्ठल नावाची शाळा भरली शाळा शिकताना तान बुकरली रे विठ्ठल नावाची शाळा भरली विठ्ठल नावाची शाळा भरली काय भावगीत होती महाराज पहिले ते परला शिंदे अरुंदाते काय गोड भावगीत म्हणायची महाराज गात्यात नव्हती पण भाव किती सुंदर होता चल ग सखे तू त्यानी जरा ठेवली ते भावती ते देव चल भेटू विठ्ठल रखुमाईला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला विठ्ठल हर विठ्ठल हर विठ्ठल पाऊले चालते पंढरीची वाट खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे जगाला दुसरी खून आणि तिसरी खुनाशी भूत सगळ्याला सारखं दिसत नाही का बरं का भूत सगळ्या सारखं दिसतं का आपल्या लोकांच्या जुन्या माणसाची गप्पा ऐकल्या मारुतीच्या मंदिरात पडले कोण म्हणतं ससवून माय टंगडीत घोटळलं होतं कोण म्हणतं कुत्रून माय पुढून पळवलं होतं कोण म्हणतं रामकाठ झालं कोण म्हणतं नंदी झालं काही तर म्हणते मी ओरडा खाल्ला त्या संग मग आम्हाला मोठभर काम ठोला नाही चला भाव येतो तसं देव नावाचं भूत नामदेव महाराजांना कुत्र्यात एकनाथ महाराजांना गाढवात आणि संत शिरोमणी सावता महाराजांना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी 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 लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी विठाबाई माझी विठाबाई माझी विठाबाई माझी विठाबाई माझी कशातही पांडुरंग कशातही विठ्ठल सावता महाराज घास कापत होते आणि सावता महाराजाची पत्नी म्हणली लोक पंढरपूरला चालले तुम्ही इथंच विठ्ठल विठ्ठल म्हणतात
सावता महाराज तिथं का अभंग होता. प्रपंच असोनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग, उचे निचे काही न पाहि सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीत, घटिका आणि फळ साधीवता विळ, वाऊगा तो काळ जाऊ निधी, सावता म्हणे कांते जपे नामावळी, आणि हृदयी कमळी पांडुरंग. जिकडे तिकडे विठ्ठल जळी तळी भरला, रिता ठावणे भरला. आता चौथी कोणकोणती? भूत लागलं की माणसाचं अस्तित्व नष्ट करतो. समजा एखाद्या माणसाला बाहेरची दळम झाली तर त्याला विचारा तू नाव काय, तर ते स्वतःचं नाव न सांगत, ज्याच्या नावात ज्याची दळम झाली त्याचं नाव सांगत नाही की नाही. तसं देव नावाचं भूत जर माणसाला लागलं तर महाराज काय पंढरपूरला लोक जमली होती. दशमीच्या दिवशी तो 28 लाख सांगितले, पण एकादशीच्या दिवशी 28 सांगितले, पण दशमीला 28 लाख परत गेलते ना. 50 लाख समाज आलता महाराज पंढरपूरला. कोणाचं कोणाला नाव माहीत राहतं, पण नुसतं हात जोडायचं, माऊली पाणी द्या हो, दिलंच पाहिजे. माऊली रस्ता द्या हो, दिलाच पाहिजे. पंढरीची लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हे आणि एक काम राहिलं कोणतं? भूत लागलं की माणसाची कामं करते. भूत स्वतः काम नाही करीत. पहा तुम्ही एखादा माणूस लय जेवायला लागला की शेजारचा काम दार बस ना तुला का. काही काही माणसं उठले का कामालाच लागते. आपण म्हणतो माणूस लयच काम करतो, शेजारचे काम ते का माणूस आहे. तसं देव नावाचं भूत जर माणसाला लागले काय काम केली? जिजाबाईच्या पायात मोडलेला काटा काढावा, गोरोबा काकाचे मडके काढावी, सावता महाराजाला खुरप लागाव, चोकोबाराच्या बायकोत बाळतपण करावं, उचे नेचे काही नेणे भगवंत, तिष्टे भाऊ भक्त दे पुण्या, दासी पुत्रकाने विदराच्या भक्ती, दैत्या घरी रक्षी चर्म रंगू लागे, कबीराच्या मागे काय काम केले महाराज. जनाबाईने पाठ उठायचं, देवाला आवाज द्यायचा, सुंदर माझे जाते ग फिरते गोव्या गाव तुझे रे बाळ. देव माई साहेबाला म्हणतात मी जाऊ का, मला बोलू ती जनाबाई. मी जा जा. जनाबाईने पलीकडून देवाना अलीकडून दोघांना खुंटा धरावा, जनाबाईने धान्य टाकावून ओवी गावीन, देवान तिच्या पाठीमागं म्हणा. काय भाव आहे महाराज. पहाटे 4 वाजता अजूनही काही मावशी असतील याच्यात. एखाद्या मावशीने जर दळलं जर का गाणं गायलं तर त्या जात्याचा आवाज आणि त्या गाण्यातला भाव जर कानावर आदळला तर कर्र झोप लागत होती मला. पहिलं सांगतो. आता तर जनाबाईल जर दळायला लावलं तर ते झोप तर राहिली बाजूला, पण आपल्याला आडमीट व्हावं लागलं. आता तर जनाबाईला विचार म्हणा आपण जात तिथे कसं होतं, आपण असं होतं, तिथे कोणत्या साईडनं बसवावं लागत होतं, त्या साईड अशी. आणि आता जनाबाईची बोवी ऐकायची की तुम्ही शांत बसा. बाईली माझी का झाडा खाली माझा बंधू दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली खोडी नाली पोलिसाची गाडी. चांदीची गचूल सोन्याची काढाई, माझ्या बंधूच्या माडीवरी चंद्र सूर्याची लढाई. उंदर खेळायचं तो आहे भावाच्या माडीवर. काय वर्णन करते, काय वर्णन त्यांचं महाराज. बरं ते गाणं कोणाला म्हणते? नवऱ्याला भावाला? खरं सांग. राहते कोणाची तर, आणि गाणं कोणाला? असं का म्हणून? नाही नाही तुम्हाला पटत की हे म्हणतात मग नाही पटत, पण आता घ्यावं लागत पटून. तू गेल्यावर उगा घोटाळा व्हायचा नाही ना. सगळ्याच चिती, सगळ्याच चिती नाही. कणगीचा खात्यातून येरल्याला गात्या लय अवघड आहे महाराज. मी यांचं नाही आमचं घरचं सांगतो. मी एक दिवस कीर्तन करून जाऊन झोपलो, आमच्या बाया माणसानं सुरू केलं ना, दोन नदीच्या कडेला कोणा मुरळीने झर्रा केला, तिथं माझा बंधू पाणी प्याला, दस्ती विसरून आला. म्हणलं गेलता कशाला बॉम्ब लायला. त्या आपेगावला आमची इथं मायला चालतात, आम्हाला 9 किलोमीटर आपेगाव. काल्या दिवशी मायला पायी पायी चालत गाणं म्हणत चालत. मग मी गाडी लावली आपली, मी पंक्चर झाली होती गाडी. ती एक मावशी काय म्हणती, धुन धुवनी धोबिनी साबण लावून शेल्याला, माझ्या का बंधूचं दान आपे गावाच्या काल्याला, तो फुल प्याल्याला. काय वर्णन. जनाबाईने वर्णन. पंढरपुराची वाट बोली कशाना ग झाली, येथे माझी रुक्मिण नाली केस वाळवीत गेली. पंढरपुराची वाट काळी कशाना ग झाली, माझ्या विठ्ठलाची गाडी बोक्याची सांडली. किती गोड. पंढरी माझे माहेर साजनी, गोव्या कांडणी गावठी, राही रुक्माबाई सत्यभामा माता. माई साहेब म्हणत तसं देव म्हणायचे राही रुक्माबाई सत्यभामा. जनाबाई म्हणले ओ राही रुक्माबाई आमच्या माता आहे, तुमच्या नाही. देव म्हणले मी काय येडा आहे का, मी भक्ताच्या अधीन गेलो, मी माझं देव पण विसरून गेलो. म्हणून पंढरीचे भूत मोठे आणि आपलं भूत त्याच्या राशीत बसलं. त्याला आमचं तसं नाही. आल्या गेल्या म्हणजे सगळ्यालाच लागत. भूत आहे तरी कोणतं बाबा ते. बहु खेचरी
जात वेडे राम होय मन, जाता वेडे होय मना, होय मना होय. हे असं पाहिजे, असं म्हणजे जागेवर गाडीवर मुंड काय पाय द्यायला, जागेवर टायर घातले पाहिजे पण गाडी पुढे. बहु खेचेरीची रान, जलचर भूचर खेचेरी भगवंताची व्यापकता. आणि आपलं भूत लागलं की रूपाला वेड करतं, पण तुकोबार म्हणतात आमचं भूत मनाला वेड करतं. जाता वेडे होय वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावी गेलो. वेड व्हायचं कारण मी वेडियाच्या गावी गेलो. आणि महाराज तुकोबारला कायमचं वेड लागलो होतो महाराज. दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. आपल्याला वेड लागत, पण आपलं मोसम वेड आहे मतलबी. आपला एखादा माणूस शेतात असावं, संध्याकाळी त्याला 9 वाजावं शेतात, आणि तो पायी असावं, आणि त्या दिवशी आमुष्या असावं, त्याला येता येतात स्मशानभूमी दिसावं. ते रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. स्मशानभूमी गेली की नारी नारी नारी. मतलबी वेड, मतलबी. एका माणसाला मोटरसायकल धक्का लागला, ज्याला धक्का लागला ते म्हणे उद्या तुला क्वार्टर देत नाही. तो ते म्हणे गावात सप्ताह चालू आहे. मला काय करतोय सप्ताह? तो गेला पोलीस पाटलाकडे. ते म्हणे मला ते क्वार्टरात नेतो राहते. पोलीस पाटील म्हणे तू माझ्याकडे काय आला? तो माणूस कोणाचंच ऐकत नाही गावात. तू एखाद्या महाराजाकडे जाय म्हणे, महाराज 12 गावचं पाणी प्यायला राहतो म्हणे. म्हणजे लोक आम्हालाही सोडित नाही. ते गेलं महाराजाकडून. काय झालं? थोडा धक्का लागला, मला क्वार्टरात द्यायला मागे. महाराज म्हणजे मी मिटिंग 15,000 रुपये घेईन. ते काही हरकत नाही. मग ते त्यांचा एक शिष्य होता वकील, वकिलाला बोलून घेतलं म्हणजे 10 तुला 5 मला मिटव म्हणली. ते मिटिंग पण मला एक येड्याचं सर्टिफिकेट आणून द्या म्हणे, मेडिकल सर्टिफिकेट. आता त्याला पैसे होते त्याच जोड. त्यांनी त्याला 2-3 हजार रुपये दिले. त्यांनी सर्टिफिकेट दिलं येड्याचं. याला झाला. आणि ते वकिलानं वाचलं. वकील म्हणजे सुटला तू आता. म्हणजे कसं काय? उद्या तुला कठार उभा करते पाठी, मग जेसन समोरून वकील येईन आणि मी तुझा पोरा घेऊन दारात बसन आणि तुला काही विचारलं तर नाही करायचं म्हणे. सोपं आहे राव म्हणे. याला केलं कठार उभा पाठी, मग जेस समोरून वकील. याचा वकील दारात बसला. त्या वकिलाने विचारलं तुमचं नाव काय? याला धक्का द्याला का? ते चेच खवळून वकीलवर येडे माणसं काय कोर्टात आणतो म्हणे. हा दि म्हणे याला काढून. त्याला काढून दिलं. याचं वकील भेटला. मग कसं काय जमलं म्हणे? वा वा काढ 15,000 रुपये. ते म्हणतो मग 15 म्हणजे याच घेतलं आणि याला शिकेल. हे टोले खाऊ येडे. जाता वेडे होय मन. पण बघा तुमचं भूत वेगळं आणि आमचं भूत वेगळं. बघा स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविरामला फार म्हणजे मराठी व्याकरणाला नियम आहे. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतून. लक्ष बरोबर का? गेले ते नाही आले परतून. जे गेले नाही ते आले परतून. हो, जे गेलेच नाही ते परतून आले. म्हणून उपजेते नाशे, नाशेले ते आणि घटिका यंत्र जायचे. हो, एक वेळेस वारकरी संप्रदायाप्रमाणे बसलेले महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा. टाइम येत ओव्हर. माणसं माणसं आपापल्या हातावर करा. माणसं माणसं राहू दे, मी येतो चहा घेऊ. हा 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 विठोबा
गोड आहे. एकदा प्रेमाने टाळ्या वाजव बाल कसाची नेमकी. महाराज यांना काय वाटत नाही की जीनच्या पॅन्टी घालावं आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्याकरता महाराज त्यांनी वस्त्र परिधान केले पांढरे महाराज. आणि मुलं संस्थेत टाका महाराज. नाही नाही, कमीत कमी 1 वर्ष महाराज शिबिरामध्ये तरी मुलं टाकत जा महाराज. चांगलं काय आणि वाईट काय त्यांना कळून नका का माळी घालणं, पण दुसऱ्याचं तरी काढणार नाही. प्रॅक्टिकली आणि थेरी दाखवतो तुम्हाला. ए भाऊ, 2 जण इकडे या. एक जण इकून या, एक तू इकून तू इकून. मला उचलू नका. ए बाई, तू एक पाय पुढं करा, उजवा पाय, आणि टाळात हात सोड आणि असं तंबाखू चोळल्यासारखं कर. तसंच कर आणि तू हात जोडून उभा राहा. याच्यातला कोणता आवडतो तुम्हाला? यांनी काय केलं तुमचं? पण खाल्ली की त्यांनी. मग नुसती ऍक्शन पटत नाही तर व्यसन कसं पटलं? म्हणून निर्व्यसनी राहण्यासाठी मुलं संस्थेत टाका महाराज. विठाला विठाला महाराज म्हणले पंढरीचे भूतमुठीने आले गेले झटपटी. आले गेले म्हणजे कोण? बरं, बहु खिचडीचे जाता व्हिडिओ म्हण कोणाचे? बरं, तेथे जाऊ नका, कोणी गेले नाही परतुनी. कोण? तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्म नाही आला. तुका पंढरीसी गेला, हा हा, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, असं तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. बहु खिचडीचे रान, बहु खिचडीचे रान, हे पुन्हा जन्माला आला, पुन्हा जन्म नाही आला. बहु खेचरी रान, खेचरीचे रान, वेळ होय म्हणा, जाता 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 जाता, हा हा हा, जाता जाता वेळे होय मान, विको कमी करा. जाता वेळे होय मन, जाता वेळे होय मन, जाता वेळे होय मन, जाता वेडे होय मन, होय मन, होय होय मन, जाता होय मन, जाता होय मन, जाता होय वेळे मन, जाता जा जाता वेळ
जाता वेडे होय जाता भैरे गावली मी तोडी घालतो जाता 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 दादा जा दादा हा दादा वेडे दादा वेडे दादा जाता वेडे होय मन बहु के चरी तेरा बहु के चली तेरा हे जान पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या थर्टी वाटे भाऊ खेचिरी रान जाता म्हणून तिथे जाऊ नका कोणी गेल्या नाही पण तुका पंढरी गेला पुनर्जन्माने आला भाऊ खेचिरीचे रान जाता वेडे होय म्हणून सज्जनमय बाबा भुंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल आता माझं काही धावून एखादा शब्द चुकीचा गेला असेल माझ्या पत्रात टाका जे बरोबर असे गुरुनाम गुरु निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खांदेशकर राजे गोरक्षनाथ महाराज नवल गीता भवन नाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रसाद चाळून की मंजूळ बोलवतो सेवा आणि शिकवितो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे बरोबर असे गुरुचा प्रसाद ग्रहण करा झालेली सेवा भगवत चिरण्या पकडून शिवलं फिरुनाम जाता जाता एक सांगतो प्रेमाने वागा प्रेमाने राहा बाकसारी सोडून द्या सर्व एकत्रित या परमार्थाचा आनंद लुटा याच्या रामनाम की लूट हे भाई लुटच केतू लूट अंतकाल पछता आहे का प्राण्याची आहे का छूट काही संघ येणार नाही महाराज सर्व एकत्रित राहा गुन्ह्या गोविंदाने राहा आणि मस्त एक तुमचा एक सप्ताह असो 2 सप्ते असो बाबाचा असो कोणताही असो सर्वांनी एकत्रित यायचं आणि मस्त आनंद लुटायचा महाराज याच्यापेक्षा दुसरा कोणता आनंद आहे महाराज आणि उदंड आयुष्य तुमच्या गावकऱ्याला आपण तुमच्याकडून सत्कार्य घडत राहो अशी भगवंताच्या बाबाच्या चरणी अर्पण करतो सेवा अर्पण करतो चरणी सेवेला पूर्ण काम देतो ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञाने